मित्रहो, मुंबई महानगरपालिका खूप मोठा गाजावाजा करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला जिंकून दिली। खरं तर हे काहीसं अशक्य कोटीतलं काम होतं, पण देवेंद्र फडणवीसांनी ते शक्य करून दाखवलं। त्याच्या मागे त्यांचे अथक परिश्रम, प्रचंड कल्पक शक्ती, त्याचप्रमाणे या संपूर्ण सगळ्या व्यवस्थेवर त्यांचा एक हाती अंमल होता। पण याच देवेंद्र फडणवीसांचा पुरता विरस झालाय का? याचं कारण काय की एकतर मुंबई महानगरपालिकेतल्या सभागृहातले लोक हे फडणवीसांना जसं हवं तसं काम करत नाही आहेत। दुसरीकडे जे काही कारभारी असतात, मुंबई महानगरपालिका हे म्हणजे फक्त महापौरांनी, सभागृह नेत्यांनी आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांनी चालवण्याचं सभागृह आणि कामकाज नाही, तर या संपूर्ण सभागृहाच्या मागे एक अदृश्य अशी शक्ती काम करत असते, अदृश्य हात काम करत असतात आणि त्यानंतरच पालिकेचा कारभार सुरू असतो। मुंबई महानगरपालिकेचं आर्थिक बजेट जे आहे ते आहे जवळपास 80,000 कोटी रुपयांचं। आता इतकी मोठी महानगरपालिका चालवायची म्हणजे गडी पण तसे ताकदीचे हवेत। भाजपकडे सतत कारभारी बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे, कारण कोणताच कारभारी कारभार नीट करत नाहीये हे देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलेलं आहे। आणि मग जे उद्धव ठाकरेंचं झालं ते आपलं होऊ नये, किंवा जे ठाण्यात एकनाथ शिंदेंचं झालं ते आपलं होऊ नये, यासाठीच देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न सुरू आहे। त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार का? आता नवीन आलेले जे कारभारी आहेत त्यांचं नाव आहे मिहिर कोटेचा। त्यांना का आणलं आणि नेमकं देवेंद्र फडणवीसांच्या समोरच्या मंडळींनी काय गल्लत केली आहे, मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त आणि त्याच वेळेला अभ्यासपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। मुंबई महानगरपालिकेची सत्ता भाजपला मिळाली त्याला आता जवळपास 6 महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आलेला आहे किंवा पूर्ण झाला आहे। या 6 महिन्यात भाजपनं काय केलं असा जर प्रश्न आपण विचारायचा प्रयत्न केला तर आपल्या पदरी निराशा पडते। याचं कारण काय? तर याचं कारण ज्या देवेंद्र फडणवीसांनी रक्ताचं पाणी करत, आपली संपूर्ण कार्यकुशलता पणाला लावत, काही महत्त्वाचे निर्णय घेत, वेळेला राजकीय समीकरणं मांडत, जे जवळ येतील त्यांना कवटाळत ही महापालिका जिंकली, पण त्यांचा पूर्ण विरस झालेला आहे का असा प्रश्न आपल्याला महापालिकेकडे पाहिल्यानंतर पडू शकतो। आता यातलं आज मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाची बैठक आहे। या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा विषय येणार आहे आणि तो काय आहे तर मुंबईचे जे बेस्ट उपक्रमाचे 22 मोक्याची आगारं आहेत त्यांच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव आज महापालिकेमध्ये चर्चेला येणार आहे। त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी व्हीप बजावलेला आहे। आता सत्ताधाऱ्यांनी व्हीप बजावल्यामुळे नगरसेवकांना येणं बंधनकारक आहे, पण मुंबईकरांच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा असलेली मुंबईची बेस्ट ही देशामधली एक सर्वोत्तम परिवहन व्यवस्था म्हणून ओळखली जाते। हे खरं आहे की ती तोट्यात जाते। ती तोट्यात जाण्याची अनेक कारणं आहेत, त्यावरती आपण सविस्तर कधीतरी बोलू। आज जर मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत चालवणाऱ्या या उपक्रमाचा जर आपण विचार केला तर या BSTचा संचित तोटा जो आहे त्याची संख्या आहे 7,322 कोटी रुपये। आणि मुंबईच्या BSTला जर ऊर्जितावस्था हवी असेल तर मुंबईच्या BSTला गरज आहे 28,000 कोटी रुपयांची। आणि एकूण दायित्व जे आहे मुंबईच्या BSTचं ते आहे 14,323 कोटी रुपयांचं। यापैकी या सगळ्या आर्थिक आकडेवारीमध्ये मुंबईला BSTच्या उपक्रमाअंतर्गत जर स्वतःच्या बसेस घ्यायच्या असतील तर त्यांना 5,000 कोटी रुपयांची गरज आहे। हे जे सगळे आकडे मी आपल्याला सांगतोय हे आकडे ऐकायला अवाढव्य वाटत आहेत, पण मुंबईच्या BSTकडे जे 22 भूखंड आहेत किंवा 22 आगार जे खाजगीकरणासाठी काढलेले आहेत याचा अर्थ काय की हे आगार स्पष्टपणे खाजगी उद्योगपतींना देण्याचा घाट घातला जातोय। आणि कामगार नेते शशांक शरद राव यांनी आझाद मैदानवर उपोषणाला सुरुवात केलेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई महानगरपालिकेने BSTचा उपक्रम आपल्या पोटात घ्यावा आणि तो चालवावा। अर्थात ते किती व्यवहार्यता आहे किंवा नाही याच्यावर अर्थतज्ञ भाष्य करतील, स्वतः शशांक रावही मुख्यमंत्र्यांबरोबर बोलू शकतील। मुख्यमंत्र्यांच्या आवडत्या व्यक्तींपैकी एक आहेत शशांक राव। कामगार नेते आहेत, समाजवादी चळवळीत त्यांचे वडील होते आणि तेथूनच पुढे
आज जर आपण विचार केला तर शशांकराव यांनी स्वतःचं एक नेतृत्व मुंबईमध्ये प्रस्थापित केलेले, त्यांना उपोषण करावं लागतं. यावरून आपण या 22 आगारांच्या खाजगीकरणाचा घाट कसा आहे ते समजू शकतो. आता हे झालं BSTच्या संदर्भातलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असं वाटत होतं ज्या इमारतींना OC नाही आहे त्या इमारतींना OC देण्यासाठी आपण एक व्हिडिओ याच्या आधी केलेला होता. मूळ कल्पना होती गोपाळ शेट्टींची, त्यावरती काम केलं आशिष शेलार यांनी आणि त्यानंतर त्या सगळ्या आयत्या पीठावरती रेघोट्या ओढण्याचं काम सभागृह नेते गणेश खणकर यांनी केलं. पण या गणेश खणकरांना फारसं काही माहिती नसल्यामुळे आपण ते काही आजच्या आपल्या या विषयाचा बिंदू नाही आहेत. तर या OCच्या वरती महापालिकेने प्रस्ताव पारित करून तो राज्य मंत्रिमंडळाकडे किंवा राज्य सरकारकडे पाठवायला हवा. खरं तर ही बैठक व्हायला हवी होती 9 जुलैला, पण अजूनपर्यंत या बैठकीला मुहूर्त मिळत नाहीये. याचं कारण सांगतो मी तुम्हाला, मग आपल्याला कळेल की हे कारभारी बदलण्याचं जे काही देवेंद्र फडणवीसांना करावं लागलं त्याचं कारण काय. ज्या वेळेला या OCच्या संदर्भातला विषय सभागृहामध्ये आला त्यावेळेला प्रवीण छेडा यांनी याच्यावरती मुद्दा उपस्थित केला आणि सांगितलं याच्यावरती विस्तृत चर्चा करायला हवी. ही विस्तृत चर्चा म्हणजे काय आहे माहिती आहे का मित्रो? काही बिल्डरांनी यायला हवं आणि या OCच्या संदर्भात महापालिकेतल्या नेते मंडळींचे हात ओले करायला हवेत. असे 10 ते 12 जे काही नगरसेवक आहेत ते विशिष्ट पद्धतीनं काम करतायत, याकडे देवेंद्र फडणवीसांनी बघण्याची गरज आहे. आता हे काम कोण करतंय याचा शोध हा स्वतः मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, कारण त्यांच्याकडे तशी व्यवस्था आहे. मित्रहो, आपण ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्यावरती मुख्यमंत्री कार्यालयातून अंमल होतोय हा आपल्या माहितीचा विजय आहे. तो मी माझा विजय मानत नाही किंवा तो टाइम महाराष्ट्राचाही विजय मानत नाही, पण तो मुंबईकरांचा विजय आहे. कारण देवेंद्र फडणवीसांकडे अजून सत्सद विवेकबुद्धी शाबूत आहे. त्यांनी याच सत्सद विवेकबुद्धीने याचा शोध लावला पाहिजे की या OCच्या संदर्भात ज्या प्रवीण छेडांनी आक्षेप घ्यायला लावला त्यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे. मुंबईच्या महापौर ज्या वेळेला हा प्रस्ताव थांबवून ठेवतात किंवा तो विचारार्थी आणायला लावतात, त्यावरती चर्चा करायला लावतात, म्हणजे मग आशिष शेलार यांनी केलेलं जे काही त्यांच्या समितीने केलेलं काम हे निष्फळ होतं का, हे उपयुक्त नव्हतं का, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता या सगळ्या गोष्टी करत असताना भाजप प्रचंड गोंधळलेली आहे मुंबईचा कारभार करताना. आता एक असे बघा, ज्या वेळेला कोविड होतं त्यावेळेला सुद्धा एक MK म्हणजे कोण, मनोज कोटक जे माजी खासदार आहेत ते मुंबईचे कारभारी होते. मनोज कोटक यांच्या काही कामांबद्दल, यांच्या काही शैलीबद्दल काहीशी नाराजी निर्माण झाली असावी आणि त्यामुळेच त्यांच्याकडून हे कामकाज काढून आणखी एका दुसऱ्या बड्या कारभाऱ्याकडे दिलं गेलं. हा बडा कारभारी काही नेता नव्हता, पक्षाशी संबंधित होता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतला होता. मुंबई महानगरपालिकेमधली एखादी फाईल जर हलवायची असेल किंवा काही करायचं असेल तर या बड्या कारभाऱ्याला विचारावं लागायचं. त्याने सांगितल्यानंतरच गोष्टी हलायच्या असा हा बडा कारभारी मुंबई महानगरपालिका, SRA, म्हाडा, MMRDA अशा सगळ्या ठिकाणी यथेच्छ त्याचा संचार असायचा. पण आता त्याच्याकडूनची अमित साटम यांच्याकडे काम दिलं गेलं. अमित साटम हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत. अमित साटम यांच्यामध्ये आणि महापौरांमध्ये विस्तव जात नाहीये, पण अमित साटम हे मुंबईचे अध्यक्ष असल्यामुळे मुंबईच्या महापौरांना बऱ्याच गोष्टी त्यांना सांगाव्या लागतात, त्यांच्या कलाने अधिकाऱ्यांना गोष्टी कराव्या लागतात. याच अमित साटम यांचा सध्या पंगा सुरू आहे तो अमरीश पटेल या भाजपच्या आणखी एका नेत्याशी. त्यांच्याशी का पंगा सुरू आहे तर 2 मैदानांचं खाजगीकरणाच्या संदर्भात आणि त्या अमरीश पटेल यांच्या संस्थेला ती मैदानं देण्यासंदर्भातला स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे. पण याच अमित साटम यांची कार्यशैली, त्यांची एकूणच वागण्याची पद्धत, संभाषण शैली या सगळ्याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, अनेक मतमतांतरं आहेत आणि त्यांच्या एकूणच शैलीबद्दल अनेकांना आक्षेप आहे. मी जसं म्हटलं होतं महापालिकेच्या सभागृहाखाली एक ज्वालारस खतखततोय, एक ज्वालामुखी खतखततोय, त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात येऊन आता नव्या कारभाऱ्यांकडे हे सगळं सोपवण्यात आलेलं आहे. म्हणजे अमित साटम यांना भेटणारे लोक आता नव्या कारभाऱ्याला भेटत आहेत. त्याचं नाव आहे मिहिर कोटेचा. मिहिर कोटेचा हे पक्षाचे म्हणजे महाराष्ट्राच्या भाजपाचे कोषाध्यक्ष आहेत, आमदार आहेत आणि त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली होती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय तर ते शांत स्वभावाचे आणि प्रत्येकाच्या मुद्द्याला किंवा मताला
ऐकून घेणारे तरी आहेत. आणि त्यामुळे आत्ता नगरसेवकांसाठी ही गोष्ट किती फायदेशीर होणार आहे, 28 जुलैपासून ही गोष्ट घडलेली आहे. कारण जे बडे कारभारी होते त्यांच्याबद्दलच्या तक्रारी या थेट अमित साटमबद्दलच्या नाही म्हणत मी, पण अमित साटम यांच्याबद्दलच्या तक्रारी काय आहेत की ते सगळ्यांशीच भांडतात. ते अश्विनी भिडेंशी त्यांचा वाद झाला, त्यांचा बड्या कारभाऱ्यांशी वाद झाला, त्यांचा अमरीश पटेल यांच्याशी वाद झाला, त्यांचा वाद अनेक लोकांशी होतोय. आणि मग अशा पद्धतीचा मुंबई भाजपचा अध्यक्ष हा पक्षाला संघटनात्मक ताकद देऊ शकतो का, मुंबई महापालिकेचा कारभार नीट करू शकतो का, याचं उत्तर बहुधा देवेंद्र फडणवीसांना नाही असं आलेलं असावं, किंवा अमित साटम यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सुद्धा, म्हणजे दोन्ही शक्यता आहेत. कारण सगळे शत्रू एकदम अमित साटम यांच्यावर जर तुटून पडले तर तरुण अमित साटम हे अडचणीत येतील आणि एक चांगला नेता हा पडद्याआड जाईल, जसं मनोज कोटक गेले. आता मनोज कोटक यांच्या बाबतीत काय निर्णय होणार आहेत हे आपल्याला या क्षणाला माहिती नाही आहे, पण मनोज कोटक यांच्याकडून काही चुका झाल्या, त्याचा फटका त्यांना बसला. बड्या कारभाऱ्यांनी काही चुका केल्या, त्यांचा फटका त्यांना बसला. आता तुम्ही म्हणाल हे बडे कारभारी कोण आहेत, एवढ्या लोकांची नावं घेता. तर जे महापालिकेच्या सभागृहात पोचतात, जे नगरसेवक आहेत, अधिकारी आहेत, किंवा मुंबईच्या बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत, किंवा राज्याचं राजकारण जवळून पाहणारे आहेत, दिल्ली मुंबई असा ज्यांचा संपर्क आणि समन्वय आहे, या सगळ्यांना हे बडे कारभारी कोण आहेत हे माहिती आहे. त्यामुळे मला त्यांचं नाव घेण्यामध्ये फारसं स्वारस्य नाही आहे. अन्यथा त्यांचंही नाव घ्यायची आपल्याला काही अडचणच नाही आहे, तेही सुद्धा आपण घेऊ शकतो. पण ते बिगर राजकीय आहेत, त्याच्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत नाही आहोत. जे राजकीय लोक आहेत, जे नेते आहेत, आमदार आहेत, आज भाजपला अमित साटम यांच्या ऐवजी मिहिर कोटेचा यांच्याकडे हे सगळं सोपवण्याची वेळ आलेली आहे. हां, आता जाता जाता मिहिर कोटेचा हे सगळं नीट करतील का, तर त्याचं उत्तर हो आहे. पण मिहिर कोटेचा यांच्या बरोबरीने महापालिकेमध्ये एक सिंडिकेट काम करतंय. मित्र हो, आपल्याला किंवा भाजपच्या अनेकांना माहिती नसेल, याच्यामध्ये भाजपचा एक नेता जो विद्यमान पदांवर आहे तो, एक इंग्रजी वर्तमानपत्रातला पत्रकार जो आपल्या वडिलोपार्जित उद्योगांसाठी परिचित आहे तो, त्याचप्रमाणे एक कॉन्ट्रॅक्टर की जो अमराठी आहे आणि घाटकोपरला राहतो, त्याचप्रमाणे एक कॉन्ट्रॅक्टर मुलुंडला आहे, तो सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी आहे. आणि हे सगळे लोक मिळून योजनाबद्ध पद्धतीने महापालिकेमध्ये भाजपला बदनाम करण्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मनस्ताप देण्याचं काम करतायत. देवेंद्र फडणवीसांनी बड्या कारभाऱ्याकडून कामकाज काढून, अमित साटम यांच्याकडून सुद्धा काढून मिहिर कोटेचांकडे दिलेलं आहे. याआधी शिंदेंच्या शिवसेनेने आपला कारभारी बदललेला आहे. राहुल शेवाळे यांच्या ऐवजी सचिन अहिर यांना ते आता सगळं बघायला सांगतायत. त्या पाठोपाठ 28 जुलैपासून, आता 28 जुलै ही 9 ऑगस्टच्या आधीची तारीख आहे, कारण 9 ऑगस्टला सचिन अहिर यांनी मुंबईत मिटिंग घेतली आणि 28 जुलैपासून मिहिर कोटेचा हे मुंबईचे कारभारी झालेले आहेत देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यानुसार. याचं कारण असं आहे, मुंबईतल्या महापालिकेतल्या भाजपच्या नेत्यांना आता हे काही झेपेनासं झालेलं आहे. पण मिहिर कोटेचा यांच्या भोवती सुद्धा या सगळ्या रॅकेटरचं आणि या सेटिंग करणाऱ्या लोकांचं कोंडाळं तयार होऊ शकतं. आणि जसं मनोज कोटक अडचणीत आले, मनोज कोटकांना अडचणीत आणणारे लोकसुद्धा हेच होते जे आता मिहिर कोटेचा यांचा ताबा घेऊ पाहत आहेत. त्यांनी कोणी कोणाचा ताबा घ्यावा याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही आहे. पण देवेंद्र फडणवीस हे 2029 पर्यंत जर मुंबईत आणि महाराष्ट्रात सत्तेवर राहणार असतील, मुख्यमंत्रीपदी राहणार असतील, तर त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. एक चांगला नेता या पालिकेच्या निमित्तानं बदनाम होऊ नये इतकंच आपलं सांगणं आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्यासारखा संयमी, शांत, पण त्याच वेळेला पालिकेतल्या काही लोकांमुळे आणि रॅकेटर्समुळे ते बदनाम झाले. पार्थिव किंवा मृतदेह गुंडाळण्याच्या पिशव्यांमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी पैसे खाल्ले असा आरोप आणि प्रपोगंडा हा भाजपच्या नेत्यांना किंवा विरोधकांना करावा लागला. खिचडीमध्ये सुद्धा पैसे खाल्ले असं सांगावं लागलं. कदाचित उद्धव ठाकरेंना ज्या वेळेला भाजप बदनाम करत होतं त्यावेळेला सुद्धा उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या आणि कारभाऱ्यांच्या अवतीभोवती हेच रॅकेट होतं.
आणि आता मुंबईतल्या काही खाजगी मैदानांना अमराठी लोकांकडे देण्याचा घाट जो घातला जातोय त्याच्या मागे सुद्धा हेच कारस्थानी लोक आहेत। प्रश्न इतकाच आहे की ज्या देवेंद्र फडणवीसांनी रितू तावडे यांना मुंबई महानगरपालिकेची महापौर बनवलं त्यामागे त्यांचा एक उद्देश होता। हा उद्देश असफल ठरावा किंवा हा उद्देश नेस्तनाबूत व्हावा यासाठी जी मंडळी काम करतायत, जाता जाता इतकंच सांगतो की याच सगळ्या लोकांनी रितू तावडेंच्या विरोधात कारस्थान सुरू केलेलं आहे। मागची स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी एक हरकतीचा मुद्दा घेतला आणि रितू तावडे यांच्या महापौर पदाच्या म्हणजे महापौर त्या जिथे राहतात त्या एन वॉर्डमध्ये 10 कोटी रुपयांची कामं कशी दिली गेली याचा हरकत मांडणारा मुद्दा त्यांनी या बैठकीत उपस्थित केला। माझी अत्यंत विश्वसनीय माहिती आहे आणि माझ्याकडे या फोनमध्ये त्या संदर्भातली सगळी कागदपत्रं आहेत की ही संपूर्ण माहिती भाजपच्या काही नेत्यांनी श्रद्धा जाधव यांच्यापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था केलेली होती। अन्यथा गेल्या अनेक वर्षात श्रद्धा जाधव यांनी अभ्यासपूर्ण इतका हरकतीचा मुद्दा मांडल्याचं माझ्या वाचनात किंवा माझ्या पाहण्यात नाही। यावरून देवेंद्र फडणवीस रितू तावडे यांना जे काही समजायचं ते समजू शकतात, कारण भाजपचीच काही नेते मंडळी शिवसेनेतल्या ठाकरे गटातल्या लोकांना या अशा पद्धतीत महापौरांना अडचणीत आणण्याच्या गोष्टी पुरवत आहेत आणि त्याच वेळेला महापौरसुद्धा देवेंद्र फडणवीसांना जे अभिप्रेत असलेलं ते काम करत नाही आहेत त्या कामावर आक्षेप आणणाऱ्या प्रवीण छेडांसारख्या लोकांना महत्त्व देत आहेत। या दोन्ही गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे। आनंद दिघे हे ज्या वेळेला जिल्हाप्रमुख होते त्यावेळेला त्यांनी जर फोन केला तर ठाण्याचे एक महापौर होते रमेश वैती त्यांचं नाव, ते फोन घेताना सुद्धा, कारण तो काळ फारसा मोबाईलवर बोलण्याचा नव्हता, लँडलाईनचा होता, तो फोन घेताना सुद्धा आपल्या खुर्चीवर बसायचे नाहीत, उभं राहून आनंद दिघेंशी बोलायचे। हा आनंद दिघेंचा टेरर होता। त्यानंतर एकनाथ शिंदे जिल्हाप्रमुख असताना आणि जिल्ह्याचे सगळे कारभारी असताना त्यांनी मनोज लासे नावाच्या एका नगरसेवकाला उपमहापौर केलं होतं। हे मनोज लासे शिंदे कार्यक्रमाला आले की साष्टांग दंडवत घालायचे, आपला शर्ट खराब झाला तरी तो पुन्हा बदलायचे आणि शिंदेंबद्दलची भावना व्यक्त करायचे। मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी हे एकदा स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा फोन आला, निरोप मिळाला की बाळासाहेबांचा फोन आहे। दत्ता दळवी स्विमिंग पूलमधून बाहेर आले, ते मुलुंडच्या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करत होते आणि त्यांनी फक्त शर्ट पॅन्ट चढवली आणि ते लगोलग मातोश्रीच्या दिशेनं रवाना झाले। त्यांनी आपले केससुद्धा कोरडे केले नव्हते। इतका दिघे असो, शिंदे असो किंवा बाळासाहेब ठाकरे असो यांचा टेरर या त्या भागातल्या महापौरांवर होता। पण आता देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेला ओसीचा निर्णय जो मुंबईकरांच्या कामाचा आहे तो न करणाऱ्या महापौरांना देवेंद्र फडणवीसांनी नेमका कोणता प्रश्न आणि कोणत्या शब्दात विचारला पाहिजे हाच माझ्यासारख्या निरीक्षकाला पडलेला प्रश्न आहे। कारभारी बदललेला आहे, बडा कारभारी बाजूला पडलेला आहे। अमित साटम यांच्याकडून काही गोष्टी काढून घेण्यात आलेल्या आहेत, मिहीर कोटेचा यांच्याकडे त्या सोपवण्यात आलेल्या आहेत। पण त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना अभिप्रेत असलेली मुंबई उभी राहणार आहे का? देवेंद्र फडणवीसांनी स्टँडिंगमधलं अंडरस्टँडिंग संपलं असे हाकारे द्यायला सुरुवात केली आहे। प्रत्यक्षात काय घडतंय हे जर एकदा मुख्यमंत्री महोदयांनी पाहिलं तर मला वाटतं ते मुंबई शहरासाठी आणि मुंबईकरांसाठी खऱ्याखुऱ्या पद्धतीनं गरजेची गोष्ट ठरू शकेल। मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, भाजपला मुंबई महानगरपालिकेचा कारभार झेपत नाही आहे का? सतत आपले कारभारी बदलून आपल्या सहकाऱ्यांवर अविश्वास दाखवण्याची वेळ ही भाजपच्या बड्या नेत्यांवर का आलेली आहे की मुंबईला आता भाजप न्याय देऊच शकत नाही आहे असं आपल्याला वाटतंय का? आपल्याला काय वाटतं या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आम्हाला जरूर लिहून कळवा आणि असेच काही धारदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।